सो हॅलो एव्हरीवन. टुडे वॉज डे 15 ऑफ अवर 30 डे ट्रेडिंग चॅलेंज. याच्यामध्ये आपण एक दिवस ट्रेड केला नाही कारण थोडं आपण बिझी होतो बाहेर वेगळ्या दुसऱ्या कामामध्ये, क्लासेस वगैरे चालू होते. सो त्यानंतर आपण शुक्रवारी ट्रेड घेतला म्हणजे काल, आणि त्यामध्ये आपण 2 ट्रेड घेतले. फर्स्ट आपण बीटीसी मध्ये अँड देन आपण सिल्वर मध्ये. सो आपण सिल्वर ट्रेड घेऊया कारण तो इंटरेस्टिंग आहे थोडा. सो वेलकम टू द स्टेज. सिल्वर मध्ये आपण जो ट्रेड घेतला त्यामध्ये सिल्वरचं इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे आपण यावेळेस झोन आणि आपली जी स्ट्रॅटेजी ईएमए स्ट्रॅटेजी या दोन्ही आपण हे यूज केले याच्यामध्ये. सो यू कॅन सी हिअर, हा आपला झोन होता, इथे क्रॉसओव्हर झालं, क्रॉसओव्हर होऊन मार्केटने एक अपसाइड रॅली त्याचे ट्राय केलं, बट झोन होता त्यामुळे आपण इथे जास्त इंटरेस्ट दाखवला नाही कारण झोन मध्ये कधी पण काही होऊ शकतं. त्यानंतर मार्केटने हा डॉमिनन्स कॅन्डल बनवली आणि या मोठ्या डॉमिनन्स कॅन्डलच्या आपण ही डॉमिनन्स कॅन्डल जेव्हा क्रॉस झाली, ठीक आहे, त्यानंतर आपण थोडं वेट केलं 5 ते 10 मिनिटं आणि आपण याच्या हायला ट्रेड घेतला आणि या स्विंग लोच्या लोला आपण ते एसएल ठेवून दिला आणि मार्केटने एकाच कॅन्डलमध्ये आपला 1:1 हिट करून टाकला कारण ही कॅन्डल खूप मोठी बनली. त्यानंतर आपण आपला एसएल ट्रेल करत 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 गेलो. लास्ट आपण एसएल इथे आणला, माझी कॅन्डल ही कॅन्डल वरी गेली आणि आपला एसएल इथे हिट केला. ट्रेलिंग एसएल बोलता येईल. तर इथे आपल्याला 1:3.43 टार्गेट आपल्याला भेटलं. इट वॉज अ नाईस ट्रेड कारण याच्यामध्ये, आणि ही ट्रेड का घेतला कारण याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता, या इथे मार्केट पूर्णपणे कंप्रेशन आणि डिकम्प्रेशन झोन मध्ये गेलं. कंप्रेशन आणि डिकम्प्रेशन झोन याचा अर्थ काय असतो की मार्केट खूप छोटे 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 मूव्ह करून त्याचं व्हॉल्यूम जे आहे ते एक जागी जमा करून घेतं आणि त्या टायमानंतर एखादी अशी काहीतरी न्यूज येते किंवा काहीतरी ट्विट येते ट्रम्प कडून किंवा व्हॉट एव्हर दुसरीकडून, त्यानंतर मार्केट एका डायरेक्शनला असं एकदम मूव्ह करतं खूप जोरात. तर आपल्याला फक्त मूव्ह करायचं होतं, त्यासाठी आपली ईएमए स्ट्रॅटेजी आहे. ईएमए स्ट्रॅटेजी कधीच साईडवेज मार्केटमध्ये वर्क करत नाही, बट ट्रेंडिंग मार्केटमध्ये खूप चांगली वर्क करते माझ्यानुसार. त्यानंतर आपण बीटीसी मध्ये ट्रेड घेतला. येस, हिअर इज द ट्रेड. सेम आपण इथे मारून घेऊन अर्धा तास कंप्रेशन डिकम्प्रेशन मध्ये होतं, बट मार्केट इथून एक अपसाइड रिलीज दिलं कारण ते कंप्रेशन त्याचं वरच्या साईडला होतं, छोटे छोटे स्टेप होते बट अप साईडला होते. त्यानंतर जेव्हा मार्केटमध्ये व्हॉल्यूम आला तेव्हा मी अलर्ट झालो कारण इथे डॉमिनन्स कॅन्डल होती, याच्या हाय लाईन होती, लो ला असेल तेवढा थोडं कन्सोलिडेट केलं आणि देन मार्केटनं आपला 1:3 चा टार्गेट जे एक्झिट केलं. 3च्या टार्गेटला एक्झिट केलं, 2च ट्रेड घेतले, 2च्या टार्गेट मध्ये सिंगल डेचा जो पूर्ण प्रॉफिटचा जो रेशो असतो तो हिट केला आणि मी मार्केटच्या बाहेर गेलो. त्यानंतर मार्केट बघितलं नाही, त्यानंतर मार्केटनं मग रॅली केली, असं नाही की रॅली केली नाही. मी जर हे ट्रेड ठेवला असतं तर मला इथे 1:5-6 पण भेटला असतं, बट मला माझा वन डेचा निघला ट्रेड विषय संपला. सो अशा भरपूर गोष्टी मार्केटमध्ये शिकायला नवीन भेटतात, कंप्रेशन डिकम्प्रेशन, छोट्या छोट्या कॅन्डल्स वगैरे. तर सांगायला लागलं तर खूप लॉंग व्हिडिओ होईल, तर आतासाठी एवढंच. भेटूया आपण नेक्स्ट डेला. टाइम टू डू इट अगेन टुमॉरो.